कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। पारू, सावित्री आत्या, आज मी खरंच खूप आनंदात आहे। फायनली अहिल्या मॅडम आणि अनुष्का मध्ये सगळं नीट झालंय। जे झालं ते चांगलंच झालं। आता समजा व्यवस्थित होईल। बरं, आज काय बनवताय जेवायला? आज ना नारळाच्या वड्या बनवणार आहे, गोड। अरे वा, नारळाच्या वड्या। पारू, आज तर तुझं गोड करणं सार्थकी लागणार आहे। म्हणजे आज घरात खूप मोठी आनंदाची बातमी आहे। अहिल्या मॅडम आणि अनुष्का मॅडम यांचं भांडण मिटलं, हीच मोठी बातमी आहे ना? ते तर आहेच सावित्री आत्या, पण आणखीन एक आनंदाची गोष्ट आहे। उद्या आदित्य सरांचा वाढदिवस आहे। आणि खरं तर मला अहिल्या मॅडमनी कोणाला सांगू नको म्हणून सांगितलं होतं, पण पारू, तू आदित्य सरांची बेस्ट फ्रेंड आहेस, तुझ्यापासून काय लपवणार? ऍक्च्युली आदित्य सरांसाठी अहिल्या मॅडमनी अनुष्काची निवड केली आहे। आणि उद्या आदित्य सरांच्या वाढदिवसाला ते तिला मागणी घालणार आहेत। ही बातमी ऐकून तुझे डोळे भरून आले ना? मला माहितच होतं, ही बातमी ऐकून तू खूप खुश होणारस। हीच तर मैत्री असते ना पारू। बरं सावित्री आत्या, पारू, ही भाजी वगैरे सगळं चिरून झालं ना की पटकन नारळाच्या वड्या करायला घ्या, मलाही खूप आवडतात। मी येईन असा टेस्ट करायला, आलेच। पारू बाळा, त्या जरा आपल्याला आपल्याला गोडाधोडाचं बनवायचं आहे ना? चांगली बातमी आहे ना घरात, चला। चांगली बातमी घरात आहे आणि तुझ्या मनात मनाचं काय आत्या? समजा समजा आपल्या मान्यावर आहे। अजूनही वेळ गेलेली नाही, तू सांगून का टाकत नाही सगळं? नाही सावित्री आत्या, हे बघा, तुम्हाला बी माहित आहे हे माझं सपन कधीच नव्हतं। मला माझी जागा बी माहित आहे, काय बी झालं तरी तरी मी माझी जागा कधी सोडणार नाही। आत्या, तुम्ही रडू नका ना, घरात आनंदी वातावरण आहे ना, आपल्याला गोडाचं बनवायचं आहे। चला पटदिशी स्वयंपाकाला लागूया। हा, रडू नका, रडू नका, चला। बाळा, तू ठीक आहेस ना नक्की? ठीक आहे मी। काय गायलं? काय झालं? अनुष्काचा विचार करतेस? हो, म्हणजे मला तर ती मुलगी खूप आवडली, पण तिच्या आणि आदित्यच्या नात्यात आपण घाई करू नये असं मला वाटतं। हे बघ, मी पुन्हा तेच बोलतेय, पण दिशाच्या बाबतीत, हरीशच्या बाबतीत, त्या अजयच्या बाबतीत ज्या चुका आपण केल्या त्या पुन्हा नको करायला। आणि तसंही आदित्यच्या आयुष्यात जी संकट येणार आहेत त्याबद्दल गुरुजींनी आपल्याला पूर्वकल्पना दिलेलीच आहे। त्यामुळे ना मला कळत नाहीये की ती योग्य ऐकलं
तू जर का जास्तच कन्फ्युज असशील ना तर एकदा आपल्या गुरुजींशी बोलून घे ना, म्हणजे कन्फ्युजन दूर होईल तुझं. थांब, फोन लावतो गुरुजींना. हॅलो. हॅलो, नमस्कार गुरुजी. नमस्कार. श्रीकांत किर्लोस्कर बोलतोय. बोला. अहिल्याला तुमच्याशी जरा बोलायचंय. नमस्कार गुरुजी. नमस्कार. गुरुजी, जेव्हा जेव्हा आमच्या आयुष्यात काही महत्वाचे निर्णय घ्यायची वेळ आलेली आहे तेव्हा तेव्हा तुम्ही कायमच योग्य मार्गदर्शन केलंय. आणि आत्ता सुद्धा मी जरा संभ्रमात आहे. काय झालं? आम्ही आदित्यसाठी मुली बघतोय आणि एक मुलगी मला पसंत सुद्धा आहे. फक्त मला कळत नाही की ती त्याच्यासाठी योग्य आहे की नाही. आदित्यची पत्रिका तर तुमच्याकडे आहेच, तर ते बघून जरा आम्हाला योग्य ते मार्गदर्शन कराल. अहिल्या देवी, आदित्यच्या लग्नाची काळजी करणं सोडा. त्याची होणारी बायको त्याला साजेशी असणार आहे, तीच त्याची ताकद असणार आहे आणि सुरक्षा कवच सुद्धा. आणि हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. जेव्हा त्याची बायको त्याच्या बरोबर असेल त्यावेळेला त्याच्यावर कोणतंही संकट येऊ शकणार नाही. त्याची बायको त्याचा भाग्योदय आणणारी असेल. मी आता देवस्थानी आहे. मग मी आलो की आपण सविस्तर बोलूया. नक्की गुरुजी. झालं समाधान? देवी आई, हा खाली समदे वाट बघतायत. चला. हो. अहिल्या, तुम्ही सगळे जाऊन येता का? म्हणजे मला एका महत्वाच्या मीटिंगला जायचंय. त्याच मीटिंगच्या बद्दल बोलत होतो मी फोनवर. बर. पारू, तू सुद्धा येतेस आमच्या सोबत? मी कशा पायी? कारण मला तू यायला हवंय सोबत. आता ह्याच्यापेक्षा अजून काही वेगळं कारण अपेक्षित आहे का तुला? ठीक आहे. बरं, निघताना मिठाई घ्यायचं लक्षात ठेव. बर, आलेच. वेलकम वेलकम. सुखी रहा. वेलकम प्रिया. वेलकम प्रीतम. वेलकम आदित्य. पारू, मीच काय कोडे मारले? मला नाही वेलकम केलं हिने. जाऊ दे, आपण या घरात आपली आव राखली पाहिजे. शेवटी मी सुद्धा तर किर्लोस्करच आहे ना. हे घ्या. माझी काहीच गरज नव्हती. अगं, असं कसं? आम्ही पहिल्यांदा आलोय तुझ्या घरी. दादा, आज माझ्याकडे खूप इम्पॉर्टंट गेस्ट आलेत. बाकीची कामं आपण नंतर करूया, ठीक आहे? माझी आई. आई, तू तर म्हणाली होतीस तुला आई वडील कोणीच नाहीये. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.